कविराज, वाडा आवडला? राजन, ह्याची खरंच आवश्यकता होती का? आता आम्ही जिथे निवास करतोय ती जागाही उत्तमच आहे. कशाला एवढा खर्च? वाडा आवडला? आवडला, निश्चित सुंदर आहे. परंतु राजन, रायगडावर छत्रछायेची, भिंतीची गरज आहे. अहो, या इमारतीच्या खर्चात ढाली, तलवारी, तोफा, बारूद तयार करता आलं असतं. कविराज, त्यासाठी स्वराज्य सक्षम आहे. आणि गोष्ट ध्यानात घ्या, हा वाडा आम्ही स्वतःच्या खर्चानं बांधलाय. आम्हालाही वाटतं की आमचा कवी मित्र महाकवी व्हावा. त्याच्या प्रतिभेतून निर्माण झालेल्या काव्यानं आम्हाला आनंद मिळावा, अवघ्यांना आनंद मिळावा. त्यामुळं तुम्ही निश्चिंतपणे लिहित राहा आणि वेळ प्रसंगी आम्हाला साथ द्या. जी राजन. कविराज, खरं तर तुमच्यासाठी इमारत बांधायची असं खूप दिवस मनात होतं आमच्या, परंतु योग्य जागा मिळत नव्हती. आता ती जागा मिळाली, हो ना? तुम्हीच बघा कविराज, इथं भल्या पहाटे तुमच्या कानावर पक्ष्यांचा मधुर किलबिलाट येईल. थोडं उजव्या बाजूला गेलात की गाई वासरांचा हंबर ऐकू येईल. अगदी पहाटे उठून वाड्याच्या गच्चीवर गेलात की पूर्व दिशेला शुक्राची ठळक आणि शुभ्र चांदणी दिसेल, चंद्र दिसेल, रोहिणी दिसेल. बरं, वाड्याच्या मागच्या बाजूस पुष्करणी आहे, कारंजी आहे. तिथं हंसांचा कालरव तुमच्या कानी येईल. शिवाय तुमच्यासाठी हरणांचा कळप सुद्धा आणून ठेवलाय आम्ही. राजन, किती विचार करताय आमच्याकरता तुम्ही. कविराज, खरं तर एका महाकवीला हवं तसं घर बांधायचं होतं आम्हाला, पण नाही वेळ देऊ शकत. म्हणजे राजन, ह्यापेक्षा काही वेगळा विचार केला होता का आपण? वेगळा विचार? कविराज, अहो, शक्य झालं असतं तर तुमच्या बैठकीच्या खोलीत वेलदोड्याच्या रसाचा शिडकावा केला असता. गुलाब पाण्याचे मोठमोठे पितळी रांजण भरून ठेवले असते. तुमच्या वाड्याच्या भिंतींना सोन्याच्या चुन्याचा गिलावा केला असता आणि ज्या आसनावर बसून तुम्ही काव्य लिहिणार आहात ते आसन माणकांनी जडवलं असतं. बस 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 राजन, ये क्या है? शंभूराजाची दाना, मित्रासाठी, मैत्रीसाठी सर्वस्व देणार, अखेरपर्यंत त्या मैत्रीला जागणार. हम जानते हैं राजन. एवढंच नाही कविराज, या ही माँ चंडीची मूर्ती. राजन, आपण छत्रपती आहात. किती करताय माझ्यासारख्या साध्या छंद कविता लिहिणाऱ्या माणसाकरता. मित्राकरता, आमच्या मित्राकरता करतो आहोत आम्ही हे सगळं. घर लावून घ्या. आणि हो कविराज, हे ग्रंथ आहेत हिंदुस्थानातले उत्तमोत्तम ग्रंथ आहेत. यात राजन, आप धन्य हो, सचमुच धन्य हो. मेरा भाग्य धन्य है. कविराज, और राजाचं कर्तृत्व हे कवींच्या प्रतिभेतून कागदावर आणि कागदावरून रयतेत जात. म्हणून तुमच्यासाठी वाडा बांधण्याचा हा आमचा आटापिटा. लिहा. नक्की लिहू, नक्की लिहू तुमचा पराक्रम. आणि प्रसंग आलाच ना तर स्वतःच्या रक्तानं तुमचा पराक्रम लिहू. कविराज, पंत आहेत का? पंत? अगं बाई, कविराज तुम्ही? आज योगाला आपल्या दर्शनाचा. प्रणाम मातोश्री. कशाला पाया पडताय? पुण्यशिलांच्या पाया पडून पुण्यच प्राप्त होतं आणि आपल्याकडे पाहून आम्हाला नेहमी असं वाटतं या गडावर जिव्हाळा, अवदार्य टिकू नये, त्यात आपलाही फार मोलाचा वाटा आहे.
आणि आपल्यालाही खोटारडेपणा आवडत नाही, म्हणून चरणस्पर्श. काय हे, या आत या. अहो ऐकलत का? बघा तरी कोण आलाय. काय झालं? कोण आला? सुमाजी आला का? नाही हो, कविराज आलेत. कलश, तुम्ही आमच्या भाड्यावर? आणि काय हो, तुम्ही काय एवढे हरकतात? अहो इतकं सुंदर काव्य करतात. मैं तो गिरिधर के घर जाऊ, दूध की मटकी. काय बाई, असंच आहे. दुधाचा माठ घेऊन जाईन. असं काव्यात कधीपासून गती आपल्याला? मिठाचा ताळमेळ अजून साधला जात नाही आणि माठाच्या गोष्टी करतायत. हं? गप्प बसा. अहो त्यांना बसा तरी म्हणा. पहिल्यांदाच आलेत आपल्याकडे. बसा, बस बाबा. नाही, असू दे, हमारे पास समय नहीं है. खरं तर आम्ही आमंत्रण द्यायला आलो होतो. कसलं आमंत्रण? शंभूराजांनी आमच्याकरता वाडा बांधलाय, गृहशांती आहे. आपण उभयतानी यावं, आशीर्वाद द्यावा, प्रसाद घ्यावा, आम्हाला आनंदच होईल. येऊ आम्ही दोघही. थांबा. पंत, जरुरी आहे. आम्ही आपली वाट पाहतो. आपले चरण आमच्या घराला लागले, आम्हाला आनंदच होईल. बरं बरं, ठीक आहे. येतो आम्ही. आम्हाला बेघर करून तू घर बांध. आहे की नाही उलटा न्याय? बघता बघता घर बांधून झालं. घर काय म्हणताय? वाडा म्हणा. इमारत आहे मोठी. तुम्ही पाहिली? पाहिली तर जाता येता दिसतेच की. चला जाऊया आपण. कविराजांनी 2-3दा सांगावा धाडला. आग्रही केलाय त्यांनी. तुम्ही या जाऊन. असं कसं? सांगावा तुम्हाला सुद्धा धाडलाय. आमच्याकडे वेळ नाही. आणि खरं सांगू का, आम्हाला जावंसही वाटत नाही. चला हो, राजमाता आहात. माणूस आस लावून बसत ना. हे बघा, उगाच आग्रह करू नका. थोरल्या बाईस आहे. बरं झालं तुम्ही आलात त्या. आता तुम्हीच समजवा ह्यांना. काय झालं? आपण दोघी येताय ना? आम्ही तर तयार आहोत, पण थोरल्या बाईसाहेब तयार नाही म्हणताय. बघा ना. मातोश्री, चला ना. नको. अहो, आम्ही तर तुमच्या सोबत जायचं म्हणून आलोय. चला, कविराज खुश होतील. स्वराज्यासाठी एवढं निरपेक्ष काम करताय. राजांच्या मागे खंबीरपणाने उभे राहताय. आपले पाय लागले तर त्यांना आनंद होईल. आम्हाला त्याची गरज वाटत नाही. पण का? म्हणजे सुनबाई, होतंय कसं, लांबचे जवळ आलेत आणि जवळचे लांब जाऊ लागलेत. नाही मातोश्री, जवळचे जवळच आहेत. उलट लांबचेही जवळ आलेत. बघा ना, स्वराज्याची हीच तर खरी गंमत आहे. गंमत तुमच्यासाठी, पण आम्हाला मात्र हे सगळं आता कठीण दिसतंय.
लांबच्या माणसांसाठी घर बांधताना आपल्या माणसाचं छप्पर शाबूत राहू द्या म्हणावं. नैवेद्यम गृह्यताम देवम भक्ति में ह्यच्छला करू इप्सित में वरम देहि परत्र परांगतिम. जय माँ चंडी. राजे, ही गोष्ट खूप शुभ घडली. तुम्ही पन्हाळगडावर जाण्यास निघालात आणि देवीचा प्रसादही मिळाला तुम्हाला. राणीसाहेब, प्रसादही मिळाला आणि मा चंडीचं दर्शन सुद्धा घडलं. शुभ संकेत आहे राजे. निश्चितच चांगलं घडणार. आईचा आशीर्वाद असल्यावर कोणत्या गोष्टीची कमतरता. येतो आपण. राजन, लगेच निघणार? होय कविराज, तुमच्यासाठीच थांबलो होतो. तुमच्या वाड्याची गृहशांती करायची आणि निघायचं असं ठरलं होतं. राजन, आम्हीही आलो असतो बरोबर. कविराज, तिथे आम्ही एका जागी नसणार. आम्हाला मोठ्या प्रमाणावर सैन्य संचयिनी करायची. तुम्ही गडावरच थांबा आणि हो, राज्यकारभारात लक्ष घालायला सुरुवात करा. आम्ही? राजन, मैं तो कवी हूं. लिखाणाशिवाय मी. तुम्ही तलवार सुद्धा चालवता, त्याचाही सराव ठेवा, उपयोगी पडेल. जी. आणखी अंगरक्षकांशिवाय बाहेर पडू नका. खंडोजी जी. सगळीकडे नीट ध्यान असू दे. येणारा काळ हा संघर्षाचा काळ आहे. लोकांना घरातले आणि बाहेरचे शत्रू असतात. आम्हाला मात्र अस्तनीतले सुद्धा आहे. बारकाईनं लक्ष ठेवा आणि आम्हाला सावध करत चला. जी राजे. राजे, आपण निर्धास्त जावं की आम्ही येऊ सोबत. राणीसाहेब, तुम्ही कुलमुखत्यार आहात. गडावर रयतेचे तंटे बखेडे येतात. रयतेचा खोळंबा होता कामा नये. राज्यकारभार व्यवस्थित सांभाळा. येतो आम्ही. जी. हिरोजीराव, आप हमें समझाने चले आते, लेकिन संभाजी राजा से मुलाकात नहीं करवा. खत लाते हो लेकिन खत लिखने वाले को नहीं लाते. ये दूसरी बार हुआ जब इतने नजदीक आकर भी संभाजी राजे हमसे मिले. मानो हवा का झोंका गुजर गया. नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. ऐकलं का? जास्ती समजवा. हम आपकी बात समझते हैं हिरोजी, लेकिन हमारा दिल आपकी बात कबूल नहीं करता. अव राज येणार, तुम्हासनी भेटणार, नका काळजी करू. लेकिन कब? कितने दिन बीत चुके हैं. आना होता तो कल परसों ही आ जाते. कितना फासला है हमारे बीच. हे बघा, मनात जर शंका ठेवून तुम्ही बघाल तर तुम्हासनी तसंच दिसेल. पण आमचं राज मोकळ्या मनाचं आहे. ये बात तो सच्ची है. हा, दुर्गादास जी, बादशाह, सही वक्त आने पर सब कुछ अच्छा ही होना है. पुरखों ने ऐसे ही तो नहीं कहा है. धीरज का फल मीठो होयो है. आपकी बात सही है दुर्गादास जी, मानते हैं आपकी बात, लेकिन इतने नजदीक आकर भी संभाजी राजे हमसे मिलते नहीं. उन्हें साधारण लोगों से, अपनी रैयत से मिलने का वक्त है, लेकिन हमसे मिलने के लिए फुर्सत नहीं, जबकि हम बेसब्री से उनका इंतजार कर रहे हैं. अव तेच सांगतोय मी. तुम्ही पत्र वाचा नीट, म्हणजे समजा उलगडा होईल. खत लिखा उन्होंने, मिला. पनाह नहीं देंगे ऐसा कहीं लिखा नहीं, लेकिन वो हमसे मिलते नहीं, मुलाकात नहीं होती. हम समझ नहीं पाते उनके मन में, उनके दिल में हमारे लिए क्या बात है. हुजूर, अव नका काळजी करू. राज नेक दिल आहेत. दिलेलं वचन पाळणार म्हणजे पाळणारच. आणि आई भवानीने कृपा केली तर लवकरात लवकर तुमची भेट होईल बघा. आपका मुंह मीठो होए भाया. हमारे बादशाह को पूरो भरोसा है हमारे राजा पर वक्त तो बीत तो जाए है ना, इसलिए थोड़ी फिक्र हो रही है बस. थारे को माँ भवानी पर विश्वास है और मन ने
माँ कात्यायनी पर भरोसो है. सगळं बिघडत चाललंय. हो ना. काय फिरत होता कलुषा नव्या नवरीसारखा, पान सुपारी घेऊन हरेकाच्या घरी जाऊन आमंत्रण देत होता. म्हणत होता वास्तुशांतीला या, वास्तुशांतीला या. आता काय बोलायचं. अहो नशीब जोरावर आहे बेट्याचं. नशीब नाही, मंत्र जोरावर आहेत. मंत्र? मग तर काय, त्याचे मंत्र एवढे प्रभावी आहेत की एका छत्रपती एका कवीसाठी वेडा होतो की नाही. झाला झाला. अहो मी तर ऐकलंय सोन्याचा चुना लावणार आहेत म्हणे आतल्या भिंतींना, आणि वाड्याच्या मागे हरण ठेवणार आहेत, राजहंस ठेवणार आहेत. म्हणजे बघा, एका कवीसाठी केवढी धावपळ. आणि रयत वाऱ्यावर. रयत नंतर, मंत्र्यांचं काय, आपलं काय. याला काय म्हणतात माहितीये ना पंत? घरची करती देवा देवा आणि बाहेरचीला चोळी शिवा. बरोबर बोललात राहुजी नाना. मग अहो त्याच तर गोष्टी चालल्यात पंत. हा, एका विदूषकाची, एका स्तुतीपाठकाची कमी होती, ती कलुषानं भरून काढली. माझ्या मनातलं बोललात पंत. तो आला आणि तेव्हापासून आपल्या मागे पनवती सुरू झाली बघा. म्हणून त्याचा बंदोबस्त पहिला केला पाहिजे. केवळ बोलून उपयोगाचं नाही पंत, करायला पाहिजे. काय करूया. बंदोबस्त करायचा. एक तर तो कलुषा रायगड सोडून निघून गेला पाहिजे कनोजला, नाहीतर मग ठरलं तर. ठरलं. ओम अनेन यथा ज्ञानेन यथा मिलितोपचार द्रव्यै ध्यानवाहनादि षोडोपचार पूजाराधनेन देवता. ओम पंचायतान देवताभ्यो नमः. ओम इष्टदेवताभ्यो नमः. ओम तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु. ओम जय मां चंडी, जय मां चंडी. ओम दुर्गाय नमः. राम राम. राम त्याला म्हणायला लावा. जी. निर्माल्य घेऊन चाललाय तो. निर्माल्य वाहत्या धारेत सोडतात. सोडून या.